जे कुणी आजी आजोबा हा व्हिडिओ बघताय ना, तुम्ही जरा लक्ष देऊन ऐका. मला मान्य आहे तुमचं तुमच्या नातवंडावर भरपूर प्रेम आहे. तुम्ही जीवापाड जपताय त्याला. पण ज्या वेळेला त्या लहान लेकराला त्याचे आई-वडील एखादी चूक केली म्हणून रागवत असतात ना, त्यावेळेला तुम्ही काय करता? तुम्ही मध्ये पडता आणि त्या मुलाच्या आई-वडिलांनाच म्हणता, "काय राहू दे रे, असू दे, लहान आहे तो." असं म्हणून त्याला तुम्ही तिथून बाजूला घेऊन येता. तर ह्याच्यामुळं होतंय काय? तात्पुरतं तुम्ही त्या लहान मुलाच्या मनात घर करता. ते लहान मूल तुम्हाला आजी, आजी, आजोबा, आजोबा करत येतं जवळ. पण तुम्ही इनडायरेक्टली त्याचा स्वभाव बिघडवताय आणि त्या लहान लेकराच्या नजरेत त्याच्या आई-वडिलांनाच विलन ठरवताय. उद्या जर ते लहान लेकरू मोठं झालं आणि त्याचा स्वभाव जर खराब असेल, तर तुम्ही काय म्हणणार आहेत? त्याच्या आई-वडिलांनीच त्याला सवय नाही लावली. त्यांनाच बोलणार आहेत ना तुम्ही. मग आत्ता ते सवय लावतायत, तर तुम्ही इंटरफेअर का करताय? तुम्हाला थोडं कठोर व्हावं लागणार आहे. कारण हे तुमचं प्रेमच आहे ना, हे त्याच्यासाठी हानिकारक आहे. अति प्रेम नको आहे. आणि खरोखर जर प्रेम असेल ना, तर ह्या गोष्टी थोड्याशा कानामागं टाकायला शिका. कारण ते पण आई-वडीलच आहेत. ते काही दुश्मन नाही आहेत, ते काही जीव नाहीत घेणार आहेत त्याचा. तुम्ही सुद्धा तेच केलेलं आहेत. आमची पिढी ज्यावेळेला लहान होतो, त्यावेळेला तुम्ही तर सोलून काढायचात. आठवतंय का? आत्ताचे पॅरेंट्स कमीत कमी तेवढे तरी पाळतायत ह्या गोष्टी. ते त्या हिशोबानं ते हात तरी उचलत नाहीत लहान मुलांवर. पण त्यांना त्यांच्या पद्धतीनं त्यांना सवयी लावू द्यात. तुम्ही थोडंसं दुर्लक्ष करा. येतंय का लक्षात?